महाराज सर्वोपचार रुग्णालयात आहोत. या ठिकाणी आदिवासी पारधी समाजातील काही व्यक्तींचा आम्हाला फोन आलेला होता की बाबा आम्ही अडचणीत आहोत, आमची जी व्यथा आहे ती शासनापर्यंत पोहोचवा. तर या ठिकाणी कुर्डुवाडी तालुक्यात ढवळच या ठिकाणी एका पारधी समाजातील महिलेचा अपघात झालेला होता. त्या महिलेला उपचारासाठी या ठिकाणी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र त्या ठिकाणच्या हॉस्पिटलकडून या पारधी समाजाच्या लोकांची लुटमार झाल्याचं एकंदरीत तक्रार त्यांची आहे, कैफियत त्यांची आहे. त्यानंतर बरेच पैसे देऊन देखील उपचार व्यवस्थित झाले नाही. पेशंटला अश्विनी कुंभारे हॉस्पिटल येथे येण्यास सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्या ठिकाणी देखील त्या पेशंटला घेण्यात आलेलं नाही आहे. आता तो पेशंट सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर एकंदरीत या पारधी समाजातील महिलांची तक्रार आहे की बाबा उपचार व्यवस्थित झालेला नाही आहे. तर काय सांगाल, नाव सांगा तुमचं काय? माझं नाव वंदना मौलिक काळे आहे. काय झालं? आमच्या म्हातारीचं अक्षर घातलं म्हणजे उडून असे घेतले भाग्यश्री आज विश्वनाथ काळे कुठं झालं? ढवळच लवाडीच्या वाडीला जून महिन्यामध्ये 22 तारखेला 3 वाजता. मग त्यावेळेस ॲक्सिडेंट झालं. तर आम्ही बार्शीमध्ये जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये 8-9च्या दरम्यान ॲडमिट तिथं निहुंशाने ॲडमिट केलं ते. तर 2024मध्ये त्याने ऑपरेशन केले ते. मग ऑपरेशन केल्यानंतर त्याने 24 का 25 24 तारखेला 24 तारखेला हां 24 तारखेला ऑपरेशन केलं ते. तर त्यापासून ते आज पतोर डोळेसुद्धा उघडले नाही. डोळे काय हातपाय बी उघडले नाही ती ना काही नाही. त्यांच्या डोक्याची कवटीसुद्धा काढून ठेवली ते. मग कवटी काढल्यानंतर जसं त्यांच्या मेंदूवर सूज आलते ते मेंदूची सूज हळूहळू सूज उतरली चालली होते. तर घोडगे सर तर काय म्हणले की जरा सुधारणा चालू आहे, डोळे हातपाय हलवण्याची शक्यता आहे, तुमचं पेशंट बी चांगलं व्हायला लागले, आणखीन काय बोलायचं आहे आम्हाला. आता चांगलं व्हायला लागलं म्हणल्यावर ह्याला काय आम्हाला लाख हीच धन्यवाद आहे म्हटलं. तर आणखीन आता हे जून महिन्यापासून ते आज पतूर तर ते पेशंट आमच्या संग कवा उठून बोलले नाही, कवा तोंडानं खाल्ले नाही, तर डोळेसुद्धा उघडले नाही की ना हातपाय बी उघडले, चालवत नाही की. मग आता चालवत नाही तर काल काय केले 10 वाजता मला बोलवली ती त्यांना पेशंट कशी आयसीयूमध्ये. तर त्यांनी काय म्हणली ती पेशंट तुम्हाला सांगू का म्हणले तर तुमचे पेशंट लय सिरियस आहे, आतनं कंडिशन लय खराब आहे. तर आम्ही अश्विनी कुंभारनी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या सरांसंग बोलतो तिथं तुम्ही पेशंट जावा. तर आम्ही मला असं अचानक कसं काय घेऊन जाऊन त्या दवाखान्यामध्ये पैसे आमचे खर्च करायचे ऐकत नाही. जेवढं होतं आम्ही तेवढं याजना 10 रुपये टेक्यानं 25 रुपये टेक्यानं असे पैसे काढून जे काही आहे ते इथं भरलो. आम्ही खायला सुद्धा माग झालो म्हणते ती. शेजार पाजारचे आम्हाला जेवणाचे डबे देते ती. एवढं करत असताना आमच्या ऐकत नाही तिथं भरायचे. सर तुम्ही तिथं कशाला पाठवता ना असं काय झालं आमच्या पेशंटला. आता तुम्ही रोज तर म्हणतो तब्येत चांगली आहे, तर मग आज अचानक असं का बोलतो. तर काय म्हणले ती त्याच्या किडनीवर सूज झाले. मान्य आहे किडनीवर सूज झाले, पण तुम्ही त्यांचा एक्सरा काढले नाही, सोनोग्राफी केली नाही. सोनोग्राफी आणि एक्सरा काढताना नातेवाईक संघ असते ती, तुम्ही तसं काही केलं नाही. आज अचानक असं का सांगायला लागलं तुम्ही. तर त्यांनी काय म्हणले ती तुम्ही काय डॉक्टर आहे का. आम्ही डॉक्टर आहे ना, आम्हाला जेवढं समजतं तेवढं तुम्हाला सांगतो. तसं तुम्ही वाटत असलं तर तुमचं पेशंट घेऊन तुमच्या घराकडे निघून जावा. हे जगताप सर म्हणले ते. हां तर जगताप सर म्हटल्यावर मग त्यांनी जसं जोरानं बोलायला लागलं तर आम्हाला भीतीच वाटली. आम्ही गप्पच बसलो. मग त्यांनी काय केलं ते त्यांनी आणखीन एकदा बोलले ते आम्ही अश्विनी कुंभारनी हॉस्पिटलमध्ये मोठ्या सरांसंग बोलून बघितलं, तुमचं पेशंट न्यायची तयारी करा. तरी आम्हाला बी ॲम्ब्युलन्समध्ये न्यायची आमची शक्यतासुद्धा नव्हती. तरी बी शेजार पाजाराकडनं आमच्या गावाकडनं 10 रुपये बी याच्यानं 5,000 रुपये काढलं ॲम्ब्युलन्सला भरून. काल 3 वाजता इथं अश्विनीमध्ये आलतो. मग त्यांना दाखवायला सुद्धा नीट फाईलमधली सुद्धा कागदपत्र नीट दिले नव्हते त्यांनी. मग त्यांनी म्हणले ते ह्या फाईलवर तर नॉर्मल दाखवते ती, तुम्हाला किडनीवर सूज आले म्हणून असं कोणी सांगितले. म्हणलं बार्शीमधल्या सरांनी सांगितले ती. मग ते रिपोर्ट दाखवा. मग ते रिपोर्ट बी नाही दाखवायला. मी म्हणलं मॅडम त्यांनी सोनोग्राफी केली नाही ना एक्सरे बी काढली नाही, तर तुम्हाला आम्ही रिपोर्ट कुठनं देऊ. बरं ठीक आहे म्हणल्यावर का नाही त्या मॅडमने स्वतः ह्यांना घेऊन जाऊन रिपोर्ट आणि सोनोग्राफी केले. तरी बी ते मॅडम जे काढून बघते ते मॅडम काय म्हणले ते किडनीवर तर सूज नाही आहे, तुम्हाला त्यांनी फसवलेत. मग आता मॅडम आम्ही अडवलं आम्हाला काय करायचं तुम्ही सांगा म्हणल्यावर आम्ही तर काय करणार म्हणले ते. मग आम्ही तर काय करणार म्हणायला लागल्यावर त्यांनी म्हणले ते आमच्यापाशी हे डोक्याचं ट्रीटमेंट करायचं आमचा दवाखाना नाही आहे, किडनी वगैरे हे असं असलं तरच चालते म्हणले ते. मग त्याच्यानंतर रात्र झाले आमच्या घरच्याने समजे असे आजोबा वगैरे आजीला असं झालं
जगायचं तर विचार त्यांनी सोडायला लागल्यावर आजोबाला आम्ही पाठवून दिलो घराकडे आणि आश्विनीमध्ये इथं आपल्या सरकारी सिव्हिलमध्ये ॲडमिट केले. आता तुमची मागणी काय सिव्हिलमध्ये उपचार व्हायला काय म्हणते डॉक्टर? गॅरंटी नाही द्यायला लागली ती त्यांची अशी खंबीर आहे की सांगायची परफेक्ट नाही. मी करू दे चालतं दुसरं काही नाही. मेंदू असं काहीच म्हणजे शरीर आणि मेंदू बोलणं हालचाल कोमात आहे. डायरेक्ट जसं कोम्यामध्ये असतानाच त्या किती लोकांनी दिवसापासून कोमात आहे? जसं जगदाळ्या मामाच्या इथं टाकलं ना तेव्हापासून ती कोम्यातच आहे. किती महिने झाले आता? आता 1.5 महिना होत आलाय. हे दुसरं आणि त्या कोम्यामध्ये असतानाच ऑपरेशन केलंय त्या लोकांनी. जून मध्ये म्हणताय ना हा तुम्ही? जून महिन्यामधल्या 22 तारखेला ऑपरेशन झाल्यावर जून महिन्यामधल्या 23 तारखेला त्यांचं ऑपरेशन केले सर. तेव्हापासून मग कोमात आहे. त्यापासून आज तेव्हापासून असंच आहे सर. आणि डॉक्टरला किती पैसे भरले तुम्ही एकदा जगामध्ये? डॉक्टरला आम्ही 6 लाख रुपये भरले. समजा पावती आणि बिल आमच्या 6 पाशी लाख आहे. रुपये. हा. 6 लाख हो रुपये या घेतले. पुरावा आमच्या पाशी बिल सुद्धा आहे सर. कशाचे तुम्हाला घेतले पैसे ते? त्यांनी डिपॉझिट भरा medicine. असं 40,00,000 50,000 भरा 40,000 भरा म्हणजे असं त्यांनी का नाही आम्हाला 2 दिवसाचे 1 दिवसाचे असे भरून समजे पैसे सगळे. आम्ही शेवट त्यांच्या पाया सुद्धा पडलो सर. आमची ऐपत नाही हो तुमच्याकडनं जे काय करा. तर आम्ही योजनाचे कागद सुद्धा काढले तर त्या सरांनी शिक्का आणि सही आणि शिक्का सुद्धा केले नाही ते. तरी बी ते योजनाचे कागद आहे माझ्यापाशी. हा तरी पैसे घेतले. हा पैसे घेतले ते. बरं आता सिव्हिलमध्ये आता पेशंट कसं उपचार? हाय असंच आहे. तसंच आहे ते काय जसं आणलं त्या जगदाळ्या मामाच्या इथलं तसंच आहे. ट्रेनिंग ना बोलत नाही ना Critical चालत नाही, तर सांगितलं. लांबच, ते पण त्याच्यावर डोळे आपल्याला सुद्धा हलवत नाही. हाय अशीच जागेला आहे ते. डॉक्टर येतात बघतात का? बघतात हे डॉक्टर येऊन बघतात पण तुमचं पेशंट सिरियस आहे हा. म्हणतात. कधी काय होऊ सांगू शकत नाही म्हणतात. 99% आता काय तुमची मागणी आहे काय? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला तुमच्याकडनं न्याय मिळावा. भारतीय समाजावर असा अत्याचार किती करू. दिवस आणखीन चालू राहणार आहे. आमच्या गोरगरिबावर लक्ष तुम्ही लोक नाही दिल्यावर मग आम्ही कुठे जाऊन जगणार. एवढीच विनंती आहे आतापर्यंत की किती पैसे खर्च झाले उपचार? आमच्या उपचारचे मग आता 6 लाख रुपये तर झाले. आता आमच्यापाशी इथं द्यायला 1 रुपया बी नाही. आम्ही पोटाला सुद्धा नाही तर ते डबेवाले येते ते त्यांच्यापाशी आता जेवण करत होतो तिथं. ठीक आहे नाही पाहिजे तुम्हाला. हा, आता तुम्ही नाही जगदाळ हॉस्पिटल विरोधात काय करता? आम्ही कंप्लीट करणार आहे की आमचं खरंच आमचे पूर्ण आहे ते बी नाही तिथं ते बी नाही. आता आम्हाला ते ज्याच्यापासून आम्ही याचं बटन काढले ते लोक तर आम्हाला सोडणार नाही. ते त्यांचं कसं देणार सर आम्हाला ना शेतीवाडी आहे ना 5-6 काय. महिने तिकडं होते मग तुम्ही डॉक्टरला विचारलं नाही का ते पेशंटला प्रतिसाद देत नाहीये? तसं आम्ही रोज विचारत होतो. त्यांनी काय म्हणले ते चांगलं आहे सुधारणिक चांगलं आहे. अचानकच कालच त्यांनी तसं म्हणले ते की तुमची पेशंटचे बरंच ते कंडिशन बेकार आहे असे म्हणले ते. मग आता तसं म्हणल्यावर एका ठिकाणी काय सांगणार सर. मी म्हणलं आता फ्री योजना आहे सरकार त्यामध्ये काय झालं नाही का? त्याच्यामधले ते काय म्हणायचे ऑपरेशन झालेत आता योजनामध्ये बसवा येत नाही असे म्हणायचे. योजनेमध्ये बसवा येत नाही ऑपरेशन झालंय. आणि ऑपरेशन बी असं केलं त्यांनी की ते सुतीवर नाही तोपर्यंतच ऑपरेशन केलं. दुसऱ्या दिवशी टाकलं की लगेच ऑपरेशनला किती उचल. वय किती आहे patient? बघा आता हे वय तुमच्या समोर आहे. हो का त्याचं नाव काय आहे इथं? भाग्यश्री भागीरथी विश्व उषा काळे 57. कुठले तुम्ही प्रॉपर? ढवळण वडाची वाडी. हा काय काम करता तुम्ही? मंजुरीच करता आम्ही. दुसरं काही काम नाही. शेतामध्ये जेव्हा जायचं तेव्हा आमचं पोट भागते सर. हो नाहीतर आम्ही एक टाइम बी असं झोपलेली माणसं आहे ते बिना पाणी. थोडं पारधी समाज हा गुन्हेगारी आहे असं शिक्का मारलेला आहे. हो. दुसरीकडे जे काबड कष्ट करतात त्यांच्या गरीब लोकांवर असा अन्याय आहे. मग असं की आमच्यावर गरीब कोणावर असा अन्याय केल्यावर आम्ही किती दिवस सहन करणार सांगा बरं. सरकार म्हणजे काय? सरकारकडनं एवढी विनंती आहे की आमच्या समाजाला न्याय द्यावे आणि आमच्या समाजाला काय तर काय आमच्यावर उपाय काढावा त्यांनी एवढीच विनंती आहे. एवढं म्हणजे हॉस्पिटलने लुटलं असं तुमचा आरोप आहे. हा लुटलंय हॉस्पिटलने आम्हाला लुटलंय. आणि आता पेशंट बी काय बरं झालं? हा, नाही बरं झालं. नाही गॅरंटी तर नाही. 3 दवाखान्यात त्याची गॅरंटी दिलेली नाही. त्या अश्विनी कुंभारीला बी गॅरंटी दिली नाही आणि ही बी गॅरंटी द्यायला. ही